नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज का वार नहीं जाएगा खाली, झमुरे बजात ताली। वीकेंडच्या वारसाठी माझ्या डोक्यात दुसरा एक प्लॅन आहे, तर बघूया हाऊ इट वर्क्स। तर त्याच्यामुळे मी आज झमुऱ्याला घेतलं आणि उद्या मला एक पेंडिंग पॉडकास्ट करायचा आहे, जे करणं जरुरी आहे। पेंडिंग इन द सेन्स जे आता मला थोड्या इंटरवल्सवर करणं जरुरी आहे, जास्त पायलअप होऊ देता कामा नये त्याच्यामुळे। तर उद्या ते पॉडकास्ट येईल म्हणून म्हटलं आज आपण झमुऱ्याचा निपटारा करून टाकूया। तसं पण त्याचा पण पापाचा घडा भरला होता आणि त्याला रिकामा करणं जरुरी होतं। नेक्स्ट टाईमच्या पॉडकास्टमध्ये एक पॉईंट राहून गेला होता, जो की होता प्लॅटफॉर्म तिकीटचा। तर झमुऱ्या काय मोठा सांगत होता, लोक मला म्हणतील अरे चा हे काय तुझ्या हातात, तर हे प्लॅटफॉर्म तिकीट आहे, लोक असंच जातात पण हे प्लॅटफॉर्म तिकीट मिळतं जे की 10 रुपयाला मिळतं। अरे झमुऱ्या कसलं रे, तू कसली माहिती देत असतो हा, स्वतःला काय समजतो तू ना नाईट कॉलेजला जायचास, ते सुद्धा तिथल्या तिथे। कधी ट्रेनचा प्रवास कधी काय केलंय का तू? केलंय हां, रेग्युलर लोकलचा प्रवास केलाय? हे तर आम्ही 4थीपासनं करतो, समजलं का? हो, आम्हाला नको शिकू। प्लॅटफॉर्म तिकीट तेव्हापासनं तेवढंच आहे। 5 रुपये होतं वाटतं, ते आता 10 रुपये वगैरे झालं, आमच्या वेळेला 5 रुपये होतं। 4थीवाली हरकते सांगते मोठा प्लॅटफॉर्म तिकीट। तुझी इन्फॉर्मेशन आहे ना स्वतःच्या खिशात ठेव आणि चल फुट इथून फुट। हद्द यार, काय फ्लेक्स करतो, कुठल्या गोष्टीचं काय दाखवायचं आणि काय हिरोगिरी मारायची हेच याला काय कळत नाही। काही दाखवत असतो, काय तुला फ्लेक्स करायचंच आहे ना तर तुझा टकला कर, ते टोपडं काढ आणि फ्लेक्स करून दाखवता मानला तुला आला मोठा। काय तो म्हणे सर्वांसाठी सरप्राईज आहे, आज मी काहीतरी अपग्रेड पण करणार आहे आपल्या पत्रास्टेमध्ये आणि मी सगळ्यांसाठी सरप्राईज पण आणलंय, तुम्हाला कळेलच डोमलाचं सरप्राईज। ह्याच्याकडे येणारे एवढे असे दळिद्री आहेत, असे लोक आहेत की हे सगळं खाण्यासाठी ह्याच्याकडे असं दे रे आणि ह्याच्या बायकोची नाट लागलेली गोष्ट असं त्यांना खायला लागते, पडीक आहेत फुकटसाठी। तेवढे आता त्यांच्यावरती दिवस आले त्यांच्यावर। शी काय तो प्रकार होता। बाबू नाही बाबू, ए बाबू असं वाटतं ना, ते सिग्नलवर असतात ना ते कसे करत असतात, राजा दे ना, राजा दे ना, तसंच एकदम त्याच टोनमध्ये हिचं चालू असतं, हे शोना बाबू। मी विचारच करत होती, हा आवाज हा टोन मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय। आत्ता मला आठवलं, हां बरोबर तेच मॅच करतं। आहेच तसली ती खाजरी कुठची, आणि कसा तिचा जीव जळजळत होता, जलजलतोय चुरचुरतोय। म्हणे की तुम्ही जा तिकडे मंगळवारच्या आणि बुधवारच्या बाजारात, तिकडे मिळतं आणि तुम्ही घ्या विकत आणि तुम्ही खा, तुम्हाला हवे तितके आणि पाहिजे तर घरी घेऊन जा। अरे बाबा, ते कुठून दुष्काळग्रस्त प्रदेशात नाही येतात का की त्यांच्या इथे मिळत नसतील, किंवा चल बाबा तुमचं इथलं काहीतरी टेस्ट वेगळी असेल, पण जर 2 दिले म्हणून काय झालं ग, तुझा तो टकला नवरा एवढं लोकांना लुबाडतो, त्याच्याकडनं तुला 2 हात करून पुढे करून 2 हात पाय काय पसरशील सगळं पसरून गिफ्ट घेताना साडी, ड्रेस, ह्या त्या कुर्ते, लिपस्टिक, लाली, कानातले, गळ्यातलं सगळं ते घेताना तुला लाज नाही वाटत? हां, तेव्हा नाही वाटत की नको मी स्वतः जाऊन घेईन, मला नको तुमचं? तेव्हा बरोबर घेतेस ग खाजरुडे, आणि नंतर खाजवत बसते खाजरी कुठची। कसली बाई आहे, आणि स्वतःकडचं जरा काय द्यायचं झालं की हिचा जीव नुसता, जितकं घेता ना त्या मानाने काहीच देत नाही आहात तुम्ही, समजलं का? नुसती इतकी हावरट आणि इतकी बापरे काळ्या मनाची आहे ना। मला तर असं वाटतं ना, फक्त तेच आहे थोबाडं, फक्त तेच आहेत रंगवलेली यांची, हां तेवढंच आहे पांढरं, बाकी आतून सगळं म्हणजे इतकं काळं कलुषित, इतकं घाण आहे ना आतून हे लोक, ह्यांचे विचार, ह्यांचं शरीर सगळंच। ह्यांच्या हातचं खाणं पण नको, ह्यांच्याकडे राहणं पण नको। कसं बाबा ते लोक राहतात त्यांना माहिती आहे, कसे जातात बाबा, अंगावर काटा येतो माझ्या विचार करून पण। याक काय ग खाजरडे, तुझी स्पेशल इलायची फ्लेवर आहे का त्या टोस्टमध्ये? हां, म्हणून झमुऱ्याला आवडत असेल खूप मस्तपैकी इलायची टोस्ट।
बाई झमुरी आता खा घेष्टांनो, आता खा एकदम. आणि पॉडकास्ट ऐकून अजून मागून घ्या. जसं त्याने सांगितलंय ना की हे जे त्याचे रेग्युलर व्ह्युअर आहेत तर त्यांनी नक्की त्याच्याकडे मागून घ्या त्याचा व्हिडिओ बघून. तसंच माझा पॉडकास्ट ऐकून अगदी म्हणजे अजून 200% मागून घ्या. आणि हे पण मेन्शन करा की झमुरी गिव्ह स्पेशल टच विथ एक्स्ट्रा कार्डमम. ओके, मग ती इलायची टाकेल एक्स्ट्रा त्याच्यामध्ये. आणि टॉम तर बापरे त्याच्यावरची सगळ्या गोष्टीला अगदी लोकांना सांगते की असं नाही करायचं, तुम्ही आणा हा ब्रश, असं मुद्दामून नाही करायचं. अगं टॉम, तुझ्या त्या टकल्या मुलाला, राजकुपुत्राला एवढं जर लोक भरभरून येतात तिकडे, भरभरून तर येत नाहीत पण जे पण कोण 4 लोक येतात तिथे 4 टकली, तर ती एवढं पैसा खर्च करतात, तेवढ्या लायकीचा त्याला समजतात. हेच तू धन्यता मान याच्यामध्ये, समजलीस का? एवढं ते येत आहेत तर एवढा पैसा खर्च केला तर ते ब्रशसाठी कशाला ग त्याच्याकडे भीक मागायला येतील? कोणतरी जेन्युनली विसरत असेल तरच मागत असेल ना. आता तू काय वर तोंड करून सांगते की असं नका करू, त्याच्याकडे असं मागू नका, तो देतो म्हणून काय असं नाही करायचं, असं नाही करायचं, असं नाही करायचं काय, असं नाही करायचं. तू पण कशी ग घेते, झगे घालून फिरत असते, काय करते, त्या साड्यांचं थप्पी रचून ठेवली आहे. लोक पण येड्यासारखे. अरे तुम्हाला लाज वाटते का? लाज इतकी काढतात ते तुमची, छोट्या छोट्या गोष्टीला जरा पण विचार करत नाहीत की आपण काय बोलतोय. आपल्यावर लोक इतका खर्च करतात, आपल्यासारख्या थुकरट सडलेल्या स्टेमध्ये येऊन राहण्याचं तसदी घेतात, ते एवढं हिम्मत करतात इलायचीवालं आणि केसरी भात आणि काय काय खाण्याचं. एवढं सगळं करून पण ते साधा ब्रशसाठी तुम्ही त्यांना असं म्हणजे बोलता, इतकं सुनवता आणि त्यांना आणण्याचं वगैरे सांगता. त्यांच्या लहान लहान मुलांसाठी तुम्ही एक मॅगी ऑफर करू शकत नाही. त्या मॅगीचे पण मॅगी फुकट नाही आहे, मॅगीचे पैसे लागणार. म्हणजे खरं माझी जीभ अशी ना जड होते, बोलायला होत नाही आहे मला, कारण हे असे विचार आपण कधी करूच शकत नाही. कसं यांच्या मनात येतं, कसं बोलवतं ह्या लोकांना. बोलवणं तर दुसरीच गोष्ट, म्हणजे बोलतात ते वेगळंच आहे, पण मनात तरी कसं येतं एकदम पटापट. जसं काही दाखवलं तर ह्यांची कुत्सित मनोवृत्ती त्यातनं बाहेर येते. टॉम तू तर हसूच नकोस ग, हसूच नको. असा एक सनकन देन ना पंच आहेत ते घशात जातील. ई करून दात काढत असते खोटारडी. हिच्या इतकी कनिंग बाई कधी बघितली नसेल मी. त्या झमुऱ्याला आपण आत्तापर्यंत बोलत आलो, तो तर आहेच तसला, पण तो असाच नाही, बाय डिफॉल्ट तसा नाही आहे. आयशीकडनं आलाय तो. ॲटलिस्ट आपल्या धंद्यासाठी का होईना, पैशासाठी का होईना, तरी पण लोकांचं कधीतरी ऋणी असतो, कधीतरी त्यांना थँक्यू बोलतो, त्यांच्यासाठी 4 गोष्टी काहीतरी फालतूच्या आणून वडेजाव करून करतो, पण करतो तरी. ही तर करत पण नाही. जे थोडंफार करतोय तो त्याला पण असं बोलेल की बाप रे इतकी कुचकट, आणि हिची सून बाप रे बाप, एका माळेच्या मणी आहेत. अशा नष्टर आहेत ना. खरंच रे झमुऱ्या, तुझं कधी नाही काही नाही व्हायचं. म्हणजे खरंच एखाद्या माणसाची जर ग्रोथ असते ना, ती घरच्या स्त्रीवर अवलंबून असते. जर स्त्रीचा सपोर्ट वेगळी गोष्ट आहे, पण ज्या स्त्रीची, त्या घरच्या स्त्रीची जशी मानसिकता असते ना, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. ह्यांची मानसिकताच अशी आहे, कुत्सित मनोवृत्तीच्या बायका ह्या. आणि खाजुर्डीची तर अजिबात आता दया येत नाही. म्हणजे असं वाटतं एकंदरीतच तिला जी वागणूक मिळते ना ते ती डिझर्व करते. कारण लिटरली म्हणजे जर तिला असं सोडलं किंवा तिला थोडी ढील दिली ना तर ती फुल ऑन सुटेल. आणि इतक्या लेवलला म्हणजे ती बरोबर झमुरा तिला ओळखून आहे, आणि म्हणूनच झमुऱ्याने तिला तिच्या लायकीत ठेवली आहे. तर तिच्याबद्दल आता आजपासून नो सिम्पथी, बिलकुल. मला आता कधीच नव्हती आणि आता तर अजिबातच नाही आहे त्या टोस्ट प्रकरणानंतर. आणि म्हणे ब्रँडेड वापरते, ही ब्रँडेड वापरते. काय ते माझे केस ना, ते मी ट्रीटमेंट केलेली ना, मी लॉरियलची केलेली ना, तर मग मला लॉरियल लागतं ना. अरे ती ट्रीटमेंटचा शॅम्पू वेगळा असतो. अरे काय कुठला पण लॉरियलचा उचलून आणला आणि लावला असं काय होत नाही. आणि आता झालं आहे, द डॅमेज इज ऑलरेडी डन. अरे तुझे काथ्यासारखे केस. टॉम तरी बरी, ते तेल बिल लावून काहीतरी बसवते, तरी तुझं काय आहे ते पूर्ण पिसाटलेले केस घेऊन फिरत असते. अवतार बघितला का त्या दिवशी ती जत्रेला गेलेली तेव्हा? असं वाटत होतं स्ट्रेट फ्रॉम मेंटल हॉस्पिटल आली आहे. दिवसेंदिवस टॉम तरणी होत चालली आहे आणि ही थेरडी होत चालली आहे झमुरी.
काय तो अवतार आणि काय ते कुठला तो तळागाळातला ड्रेस का मॅक्सीसारखा ते घालून गेली, त्याच्यावर फडकं घेतलं आणि गेलेली. कशी झाली आहे. आणि तिची ती भाषा, राहायलाव खाल्लाव केलाव. काय झालं झमुरी? यक ना 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 ना. कोण होतीस तू, काय झालीस तू, अगं झमुरे अशी कशी वाया गेलीस तू. पार गेली ग, चुराडा झालाय तुझा. आता तुला काहीच नाही वाचवू शकत, त्या लॉरियल पण नाही वाचवू शकत. आणि कोणीतरी कमेंट केलेली म्हणे की मी येईपर्यंत मला बाळ बघायचंच आहे, झमुरीचं बाळ बघायचंच आहे. ते ह्याने लिहिलेलं हो नक्कीच मनात म्हणाला असेल म्हणजे तुम्ही कधीच इथे येऊ शकत नाही. नका जाऊ. काय लोकांना पण कसल्या इच्छा असतात. स्वतःची बघा ना. स्वतःचे नाही आहेत का नातवंड पतवंड? मग दुसऱ्यांचं कशाला, तिचं कशाला तुम्हाला बघायचं आहे? आणि जर तिचं बघायचं आहे ना तर मग तुम्ही विसरूनच जा. तुम्ही काय तिथे जात नसता आणि तुम्हाला काय बाळ दिसत नसतं. पागल कुठचे, हे कुठले बघतायत रे? आणि आज 4 तास झाले 3च कमेंट आहेत. आतापर्यंत 5-6 तास झाले असतील, 3-4च कमेंट आहेत. पक्का सगळ्या होल्ड करून ठेवतो आणि सगळं. आणि त्या दिवशी तो सुटलेला एकदम, काय उलट उत्तरं आणि काय बडबडत होता आणि काय कमेंटना उत्तरं देत होता. जास्त शहाणा बनला होता. त्याला ना असा त्याला आपटवला पाहिजे ना, त्याचा बोंडा नाक फुटला पाहिजे चांगलं, म्हणजे कळेल त्याला जास्त चुरू बोलायचं कसं असतं ते. आजकाल नुसतं त्या भाव्याला टार्गेट केलं आहे बाबा. आता नवीन कंटेंट काय नसेल तर भाव्याला पकडून आणतात आणि दाखवत बसतात. तिला काय घेतलं, काय केलं तिच्यासाठी. पता चला तिच्या आजीच्या पगारात ना हा कट करत असेल. याचा काहीच भरोसा नाही बाबा. 1 नंबरचा भिकार सावकार आहे हा. आणि ती खाजरुडी तर त्याच्याहून महाभिकारी. हे मी भाव्यासाठी आणलं आहे आणि हे मी आता द्यायला चाललो आहे. भाव्या करून तो खुळखुळा वाजवत घेऊन गेला. आणि वरून आम्हाला शहाणपणा शिकवतो की जर तुमच्या आजूबाजूला जर लहान मुलं असतील ना तर त्यांना लक्षात ठेवून दुनियेला दाखवून त्यांना खायला द्या. तुम्ही असं गपचूप देता ना, तुम्ही अजून खूप देत असाल ना, पण असं नाही करायचं. असं माझ्यासारखं कॅमेरा ऑन करायचा आणि ऑन करून असं 5 रुपयाची गोष्ट एकदम दाखवून द्यायची. त्याने काय होतं की 5 रुपयाची गोष्ट तुम्ही देता पण तुम्हाला त्याचे 50 रुपये मिळतात, व्ह्यूज मिळतात ना, मग कंटेंट पण मिळतं थोडं. असं आयडिया करायची. आला मोठा, चल फट, चुब्बस चल शडाप, एकदम चुप. जत्रेमध्ये बघितलं म्हातारी कशी वखवकलेली, नुसतं ते लोणचं खायचं आहे, आंबट शौकीन मायलेक. तो बोलतो तरी की नाही हिला नाही द्यायचं आहे. आणि तरी पण नंतर गुपचूप नजर चुकून तो बिझी आहे बघून त्या कॅमेरासमोर काय बोलू नाही शकत म्हणून सुटलेली ती, अक्षरशः चाटत सुटलेली. ते घेऊन ह्याचं टेस्टिंग त्याचं टेस्टिंग निम तोंड करत होती. अगं ये काय ग बाई का कोण आहे? आणि तसा तर तो मग फक्त बोलायला बोलतो, तसं तर त्याची पण इच्छा आहे की खा एकदाचे खा आणि बास काम तमाम होऊ द्यायचं. तर खा आता स्वतःच्याच कर्माने खा. तो तर तुला देतोच आहे पण तू पण ॲडिशनल स्वतः पण करून घे. त्याला मदत कर, हातभार लाव थोडा. लाडक्या बाबूची लाडकी मम्मी. एक बाई ती स्टॉलवाली हिचं गदगदीत पोट बघून हिला बोलली की हे घ्या गोळ्या, चरबी कमी करायची आहे, खाल्लं तर चरबी कमी होते. तर म्हणे माझं वॉकिंग चालू आहे. हिचं वॉकिंग, डोमलाचं वॉकिंग करते ही टॉम. नुसती झोपते आडवी, नुसती उठते खाते झोपते, उठते खाते झोपते आणि तिथे बसते आणि ते चक्रीवर पाय ठेवते आणि बसते, पाय फिरवते. वास त्याच्यात पण हा बोलत होता की हे आमच्यासाठी आहे, हे आमचं आहे, आम्हाला वापरायला आहे. आणि काय ते कचरपट्टी तिथे करून ठेवली आहे रे बाबा. झमुऱ्या ते घेऊन बस ना तिथे जत्रेत, चांगला तुझा धंदा झाला असता. त्या मशीनवर सॉलिड एकदम कमाई केली असती. तसं पण तुला काय कामधंदे काय नाही आहे ना. हा उद्योग चांगला होता, एकदम बेस्ट होता. काय यार तुला काय समजतच नाही. कुठे आहे तर मशीन तर तिथे लावायचं, ठेवून द्यायचं. लोकांनी येऊन केलं असतं मस्तपैकी. काय ते चार्ज आहे मला माहिती नाही, पण आहे ना असं मंडळी मशीनचं दुकानं. तर तसं तिथे ते कांस्यवाला ह्याला करता आलं असतं. मस्त याच्या पत्राष्ट्यापेक्षा जबरदस्त चाललं असतं. येडा कुठचा. हे काय आहे सनलाईटवर चालते बघ, सनलाईटवर. झमुरी इकडे सनलाईट तुझ्या टकल्यावर ठेव, चांगला प्रकाश पडेल, तुझ्या डोक्यात पण प्रकाश पडेल आणि मस्त चार्ज होईल तुझ्या टकल्यावर. नुसता मोगॅम्बोची ट्यूबलाईट. अरे हो, आणि ते गेम्सवरनं आठवलं ते काय ते अजून अपग्रेड म्हणजे काय आणलंय
ते टेबल टेनिस खेळवणार. ते सुद्धा ते लहान मुलांना देतात ना खेळायला, तो प्लॅस्टिकचा बॉल आणि ते वाला आणलं आणि म्हणे की मी टेबल टेनिस, आणि मी ते टेबल पण आणणार आहे. आता ते टेबल आणून आणि कुठे ठेवणार रे बाबा. आता ते टेरेस आहे ना थोडं मोकळं, ते पण भरून टाका, आता तेच राहिलं आहे. काय रे बाबा, कसं लोक कसे राहतात, कसं जातात, आणि काय अपग्रेड आहे की आणि काय डिग्रेड करतोय का त्याचं त्यालाच माहिती काय करत असतो. नाही त्याचं त्याला कसं माहिती असणार ना, त्याला कळलं असतं तर काय हवं होतं. देवा, कुठे ते जागा केवढी, त्याच्यात काय ते कबाडखाना सगळं भरतोय. आणि ते कमी तर त्या झमुरी आणि सजेस्ट करते, ती एक अलग लेवलची. तिथं म्हणे आपण अजून बॅडमिंटन पण आणूया, रॅकेट पण आणूया, सगळं आणा, काही करा तिथे, ते सगळं पडूनच राहणार आहे. काय जोपर्यंत तुमची दानत सुधारत नाही ना, मी तेच म्हणते, मनाने जोपर्यंत तुम्ही सुधारत नाही ना, स्वच्छ होत नाही ना, लोकांना येडा बनवायचे धंदे थांबवत नाही ना, तोपर्यंत काही ते भरणार नाही, कोणी येणार नाही. तुम्ही काहीही ठेवा, रशी उड्या ठेवा, नाहीतर टेबल टेनिस ठेवा, बॅडमिंटन ठेवा, आणि काय क्रिकेट ठेवा, आणि काय वाटेल ते ठेवा. स्वतः पण तुमचं खेळून झालं, पण काय झालं, काय नाही ना, तसंच राहणार आहे. कारण हे लोकांना तोत्या बनवायचे धंदे थांबवा. जे काय करताय ना ते जर चांगल्या मनाने केलं ना तरच देवी तथास्तु म्हणते. हे असं नाही, याला काम लागतं, त्याला काम लागतं, याला मेहनत लागते, आम्ही खूप मेहनत करतो, हे तर सगळ्या DBS वाल्यांचं ठरलेलं वाक्य आहे की हे सोपं नाही आहे. अरे काहीच सोपं नसतं. सोपं असलं असतं तर मग काय हवं होतं, मग सगळ्यांनीच सोपी कामं केली असती ना. तुम्हाला याचा अर्थ मेहनत करायला नको. जर काय थोडी पण मेहनत लागली की मग हे सोपं नाही आहे करून नुसतं बोंब करायची, उगाच काहीही दाखवत बसायचं. तिथे ते झाडांना पाणी घालायचं, ते आता मी पाईप इथून खेचतोय, मग मी इथे टाकतोय, आणि आता 2 दिवसानंतर मी काय करणार नाही आहे, हे बादलीत पाणी भरून ठेवलंय ते फक्त असं उलटं करणार. हे सोपं नाही आहे, ह्याला मेहनत लागते, असं लागतं तसं लागतं. अरे याच्यामध्ये काय बडबडतो तू. पाईप सोडलाय, मग पाणी भरून ठेवलंय, मग मी ते टाकणार, मग ही मेहनत आहे काय म्हणजे मला काय कळतच नव्हतं. उगाच आपलं काही खरी मेहनत आहे ना, ती मेहनत तर तुझ्याने होतच नाही आहे. तुमचे ना हो पाहिल बा, नाही तर हल्ला असता. आता पाळणा म्हणते मी तर हलत नाही. त्याच्यावरून कळतंय की किती मेहनत घेतोयस ते तू. मेहनतीचं तर तू आम्हाला काय सांगूच नको. गबस मी आधीच सांगते तुला, गबस. एक काम होत नाही ह्याच्याने, ते काम ते दुसऱ्यावर पण आउटसोर्स पण नाही करू शकत ना. नाहीतर मग ते केलं असतं. जिथे स्वतःला मेहनत करायला लागते तिथे ह्याच्याने काहीच होत नाही. आणि मोठ्या मेहनतीच्या गोष्टी सांगते मुद्दामून. ती भाव्या ते कशामध्ये बसणार नाही काय नाही ते ह्याला चांगलंच माहिती आहे. तर मुद्दामून नोट काढून असं फिरतोय. आणि जे ते मागत होती तिथे नाही हेच घे, हे नाही, हे चांगलं आहे ना, हेच घेऊन टाक, हे करून टाक, ते करून टाक, तिथे बस स्वतःच टिमकी वाजवत होता. आणि जिथे याला माहिती आहे की ती नाहीच करणार तिथे मुद्दामून, मी तर पैसे काढून ठेवले होते, ही करतच नाही आहे, हिला करायचंच नाही आहे, मी तर करायला देणार होतो. पक्का शहाणा रे तू. जिथे तिला जे पाहिजे ते तर काय घेत नाही आहे, आणि जे ती नाहीच करणार तिकडे मोठा पैसे काढून उभा आहे. मग एवढंच जर तुला आहे तर तिला जे पाहिजे ते घेऊन दे ना त्या पैशाने. तिला जी गोष्ट नाही करायची तेच दाखवून काय सांगते, मी पैसे काढलेत. आणि जिथे ती काहीतरी बघत होती तिथे काय ना काहीतरी कारणं सांगून आपलं ठेवायचं. एकतर हा तरी कारणं सांगणार, नाही तर ती झमुरी तरी काहीतरी कारणं सांगणार. काय तो म्हणे किचन नको, किचन पोरं चोरतील ना. झमुरे, ते किचन असतं, किचन काय असतं. काय ग अनपड. म्हणजे खरंच यार, ही कशी होती जेव्हा ह्याचे जे पहिलेचे व्लॉग्स आहेत ज्याच्यामध्ये हा बघायला गेलेला आणि तिचं इंट्रो वगैरे, आणि कशी एकदम ह्याच्यासाठी तर एकदम काहीतरी एकदम लक्झरी लाईफ जगणारी एकदम हाय फाय मुलगी होती. हँडवॉश वगैरे वापरायची, बाप रे. आणि आता हँडवॉश, हिचेच हँडवॉश करायची गरज आहे आता. हिलाच आता कोणीतरी हँडवॉश गिफ्ट करा आणि कंपल्सरी करा हिला की हात धुत जा म्हणून. इकडे तिकडे हात लावत असते. ही तीच मुलगी आहे का? आता तर ती मुलगी राहिलीच नाही आहे, पण आजी झाली आहे. पण जी पण आहे ती हीच आहे का ती आजीबाई? काय कशी होती आणि काय झाली रे बाबा. बोलणं सगळी पार रयाच गेली तिची. आणि झमुरी बोलता बोलून गेली एप्रिलपर्यंत हाय म्हणजे अजून हे मार्चमध्येच हाय. एप्रिल अर्धा झाला तरी हे लोक आता मार्चमध्येच आहेत अजून.
असले हा कधीचे काय, म्हणजे याच्याकडे ना घेस्ट आहे ना काय आहे ना काय आहे. आणि हा मोठ्या मोठ्या हुशाऱ्या सांगतो की आता 2 महिने एकदम फुल असतात. हे ते बघतो ना आम्ही काय किती फुल आहे आणि किती नाही. त्या आत्याला घेऊन आला, तिला आणलं आणि तिलाच कामाला लावलंय. कसा रे कसा तू? हां, तुझ्याकडे त्या बायका कुठे गायब? आता त्या दोघी गायब आहेत, तर त्यांच्या बदल्यात तिला घेऊन आलाय वाटतं मदतीला. म्हणजे ह्याच्याकडे येणाऱ्याने ना ह्याच्यासाठीच काम करायचं. हा फुकटचे गडी म्हणून आणतो. राहा आणि तुम्ही काम पण करा आणि मग केलेलं खा. म्हणजे तुमच्या कामाच्या मोबदल्यात तुम्हाला मी खायला देणार. हे काही फ्री किंवा असं कोणाचा पाहुणचार नसतो. तुमच्याकडनं काम करून घेतो, तुमच्याकडनं शूट पण करून घेतो, सगळं तुमच्याकडे कमवून पण घेतो आणि स्वतःची पण सोय करून घेतो आणि वरून त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी जे घरातच केलेले आहे, जे तुम्हीच केलेले आहे ते खायला घालतो. असला हा बापरे कसला भिकारडा कर्मदळीद्री माणूस आहे. आणि काय तो झगा, कुठे काय घालावं. म्हणजे मला ना असं वाटतं की ठीक आहे, एखादी व्यक्ती जर पहिल्यापासूनच तशी आहे तर आपण समजू शकतो. म्हणजे आपल्याला काही वाटत पण नाही. असं नाही की एका वयानंतर तुम्ही घालू नये किंवा असं अजिबातच माझं म्हणणं नाही. पण ही कशी होती. आणि तो साडी तर सोडा, साडी जाऊ दे, रोज काय साडी बिडी नेसणं पॉसिबल नाही. पण ड्रेस नाही, कुर्ता नाही, सगळं सोडून एकदम ते आता ते फ्रिलवाले फ्रॉक, ते फ्रिलवाल्या फ्रॉकवरून आता काहीतरी ते झालरवालं घालायला लागले, रंगबिरंगी जोकर कुठची. आणि काहीतरी स्वतःचंच काहीतरी वेड्यासारखी बडबडत असते ताळतंत्र सोडून. तिला म्हटलं की हा कुठला फ्रॉक, तर म्हणते गाणं लावायचं आणि नाचायचं, म्हणजे कसं एक्सरसाइज पण होते ना. हो हो ना, होते की नाही मग. आणि काय ते म्हणजे कशाला काय गाणं काय लावायचं, नाचायचं काय, फ्रॉक काय घालायचं. अरे काय तुझं काय, बरी आहेस ना? काय केलं आहे याने तुला काहीतरी? हां, दही दूध तूप लोणी खायला घालून घालून डोक्यावर परिणाम झाला तुझ्या टॉम. पोट बघते, कुठे बेल्ट लावते, तर पोटाचा बेल्ट लावते, तर कुठे कमरेचा बेल्ट, कुठे घशाकडे लावते, छातीकडे. कुठे तुझं काय कुठलं काय असं बोलू नये. नाही तर खरंच बोलली असती एकदम डिटेलमध्ये, कशाचा काय कुठला अवयव कुठे तुझा गेला आहे, तुला स्वतःला तरी कळतं का? पोट कुठलं, पाठ कुठले, ढोंगण कुठलं, काय कुठलं, सगळंच एक झालं आहे. आणि काय ते अळूवडी केली, त्याच्यात गव्हाचं पीठ. आणि लोक पण म्हणतात अरे वा अरे वा, आम्हाला तर माहितीच नव्हतं, आम्ही पण असं ट्राय करू. आणि साखर घातली, म्हणजे साखर घातली, ते घातली. वरून सांगते की काय की गुळाने नरम होतं म्हणून मी साखर घातली. मग तू साखर घालून तरी कुठे ग कुरकुरीत झाली, नरमच झाली ती. आणि ते कव्हरअप करायला म्हणते की काय आता गरम गरम आहे ना म्हणून ती नरम आहे, नंतर थोड्या वेळाने थंड झाली ना की चांगली कुरकुरीत होईल. असं नसतं, ती नरमच झाली. साखर काय, साखरेचे दाणे तसे तर तसेच राहणार आहे. डीप फ्राय करताना ते पण तर वितळले जाणारच आहेत. मग काय फरक पडतो? उलट साखर किती हानिकारक आहे. हिच्याकडे राहणाऱ्यांना, ह्याच्याकडे राहणाऱ्यांना पण खतरा आहे. हा पोचवेल तुम्हाला. डायबिटिक वगैरे असाल ना, झालं तुमचं खतम. कशात काय घालत असतील आणि काय देतील तुम्हाला ना, झालं तुमचं काम तमामच करून टाकतील. याच्या आईला, बायकोला, ह्याला स्वतःला मोठ्या मोठ्या हुशाऱ्या मारतो. ह्यांनी स्वतःचं आधी चेकअप नीट करून घेतलं पाहिजे, कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडनं व्यवस्थित केलं पाहिजे. ह्यांना स्वतःलाच किती काय काय असतील ना व्याधी, यांना स्वतःला पण माहिती नसेल. इतकं हालत आहे यांची. यांचे शरीर बघितलं, त्या बुबूला म्हणतो जाडी झाली तू, जाडी झाली. अरे जाडी झाली तर कुत्र्याचं खाणं काढतो. त्याचा पण आज एक व्हिडिओ आलेला. बाप रे, कुठेतरी शिर्डीला का कुठेतरी अहमदनगरमध्ये असंच डॉगीजना, स्ट्रे डॉग्सना हे आपलं दही आणि साखर, ग्लुकोजची बिस्किट्स आणि म्हणजे हे सगळं देऊन पाव, ह्या सगळ्या गोष्टी देऊन त्यांच्यामध्ये शुगर डिटेक्ट झाली आहे. आणि तिकडचे सगळे कुत्रे असे एकदम म्हणजे असं रोगी झालेत आणि असे सुटलेत, जाड वगैरे झालेत, ओबीस झालेत. आणि मग असं का अचानक होतं आहे म्हणून चेक केलं तर त्यांना डायबिटीस आहे. कुत्र्यांना पण होतो आणि तो भयानक लेवलचा होतो. आता नेक्स्ट टार्गेट आहे ह्या झमुऱ्याचं, ती बुबू, ती ब्राऊन कलरची. आणि वर तिलाच विचारतो दाखवून, अरे स्वतःला बघ, स्वतःला बघ, स्वतःच्या बायकोला बघ, स्वतःच्या आईला बघ. नगाडा झाला त्यांचा. एवढा माझा भोपळा आकाराने वाटोळा, असा पिन मारली तर फटकन फुटेल, स्फोट होईल. आणि म्हणजे खरं यार, हा कसला माणूस आहे. अरे ह्याला ना धरला पाहिजे. हे असं हे ॲनिमल ॲक्टिव्हिस्टने काय करतात काय, ते लोक कुठे आहेत हे दिसत नाही का त्यांना? काय ह्याच्या भक्तांना दिसत नाही काय करतोय ते, कसं करून ठेवलं आहे त्या डॉग्सची हालत. नुसतं खायला दिलं म्हणजे होत नाही,
राईट काइंड ऑफ फूड द्यायचं असतं त्यांना, नाही तर ते करतील सर्वाईव्ह. ते स्ट्रे आहेत, ते करतील स्वतःचं. तू त्यांना खायला घालून घालून उलट त्यांचं सगळ्यांचंच एकदम पोचवायच्याच तयारीत आहे हा. बी झमुऱ्या. म्हणून म्हणते मी, इज्जतीत राहा, समजलं ना? नाही तर स्वतःच बोलली असती गब्बस ना, गब्बस का. त्या दिवशी नाचरी हसरीकडे गेलेला मोठा हलवत, म्हणजे ते वेइंग मशीनचं हे घेऊन गेला होता मोठा, हुशाऱ्या मारत. कशाला? तुला काय करायचं आहे? त्यांचं वजन बघायला गेला तिथे, तू काय करणार आहे? ते हेल्दी असतील, त्यांचं व्यवस्थित चाललं असेल तर तिथे त्यांना जाऊन आता काय ना काहीतरी त्यांना अनहेल्दी देणार आणि त्यांचं लाईफस्टाईल बिघडवून त्यांची वाट लावून टाकणार, हे प्लॅन आहे का तुझा? हां, तिथे गेला उगाचच काहीतरी फालतू, तिकडे जाऊन दारातच वजन काटा ठेवला, एकेकाला उभं केलं, त्यांचं वजन सगळ्या जगाला जगजाहीर केलं. फालतूगिरी करत असतो नुसता, काय दाखवायचं काय नाही. अरे काहीतरी जरा ना अशी जरा मर्दगडीवाली कामं कर रे, कर ना बायल्या कुठचा. काय म्हणजे शेवटी ना तोंडातनं शब्द घुसडलेले बाहेर काढतोस तू, स्वतःच घुसडतो माझ्या तोंडात शब्द तू. तुझी हरकते अशी आहेत. आणि कसा तो मिरवत गेला होता नुसता, मिरव्या कुठचा, मिरप्या, ढिरप्या, खिरप्या, झिरप्या. कॅमेराचा मागून अँगल, पुढून अँगल, वरून अँगल, खालून अँगल. जो बुडा खाली ठेव कॅमेरा आणि खालचा अँगल दाव, तुझा चाबो दाखव लोकांना. तेवढंच आता बाकी राहिले फालतूगिरी. व्ह्यूज होंगे मस्तपैकी. तुला भीक मागायची पण गरज नाही, एकदा दाखवूनच टाक. काय मोठा हुशारी मारतोय, 360 डिग्री फिरवतोय. तुला असा फिरवेन ना, असा घरकान फिरवून असा तुझ्या त्या लाल डब्यात सकट दरी ढकलून देईल, समजलं का? ती आत्या पण उतरत होती तर तिला हात देतो आणि ती बोलली नको मी उतरते माझी. तो म्हणतो की हां उतरा सावकाश, नाही तर इथेच पडाल, इथेच काहीतरी व्हायचं. तर ती म्हणते हां काय म्हणाला. तिला पण एकदम कसं तरी एकदम शॉक, म्हणजे जे मी ऐकलं तेच बोलला का असं. ती पण रिकन्फर्म करत होती. कसला माणूस आहेस रे, देव करो ना खरंच तू एकदा असा सरकू दे ना, खरंच तुझे उठा बसायच्या हागायच्या मोत्याच्या वांदे होते. इतका असा वाईट बोलतो ना प्रत्येक वेळेला लोकांना, इतकं वाईट बोलतो. ह्याला स्वतःला झाल्याशिवाय नाही कळणार, तेव्हा कळेल ह्याला की कसं ना. दरवेळेला आम्ही म्हणत आलो की शुभ बोलणाऱ्या ह्या नारीचं लचकल्याशिवाय ह्याला स्वतःला नाही कळायचं. ह्याचं एकदा चांगला लचकला पाहिजे, म्हणजेच ह्याला कळेल दुसऱ्यांना. इथे पडशील, इथे होईल, इथे असं होईल, इकडे काय जाशील, ह्याच्यातनं इथेच पोचशील, असं होईल, खेचूनच घेईल, पाण्यातच जाशील, डुबशीलच, हे असं सगळं हा बोलतो ना. इतकं काय म्हणजे जिथे काही बोलायची गरज नाही तिथे पण उगाचच तोंड उघडतो असं वाटतं ना. मला असं वाटतं आता माझ्या समोर असताना याच्या तोंडावरच ठप दिले असते मी. तिथे जीव होता तो त्या अळूवाडीमध्ये. आणि ती टॉमची कुत्सी स्माईल मी जी तुम्हाला बोलली ना पहिले की एकदम एव्हिल स्माईल आहे तिची, तर तसंच की हे मी ठेवलं आहे, असं वाटतं की काहीतरी करून ठेवलं आहे बाबा त्या वड्या बिड्या घेससाठी. हिचा जीव ओतलेला आहे त्या वड्यांमध्ये. आणि त्या खाणांना तर त्याचं काहीतरी बाबा होणारच त्यांना. खूपच डेंजर बाबा, एकदम डेंजर स्टे आहे. आणि काय त्याच्यातनं ते तोडून खात होते. आणि ही तर माझ्या बाबूला, माझ्या सोनूला भरते. सोनूचं काय तोंडावरची रेष हलत नाही, सोनूचं काहीच हलत नाही ना, चेहऱ्यावरचे हावभाव ना, रेष ना, आणि काय रेषेखालचं पण काहीच नाही. आत्या शॉक आणि झमुरी रॉक्ड. झमुरी गेली ना सोनूला भरवायला, तिचे एक्सप्रेशन आणि तिची चाल ढाल बघून आत्या एकदम अशी 2 पावलं मागेच झाली, एकदम शॉकमध्ये गेली. हिला काय झालं, ही काय अशी काय अचानक चालायला लागली, अशी काय बोलायला लागली. हे आत्यासाठी एकदम नवीन असेल ना. अरे बाबा आत्या, आम्हाला सवय आहे, आम्हाला माहिती आहे ते तसं आहे तिच्यामध्ये, असं मध्ये होतं तिला, असं वारं बिरं येतं. तर काय नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त थोडं जपून राहा बस. आता आलाच तर राहा आणि जा बाबा एकदाचे, पळा, पाय लावा. आता तरी तुम्हाला कळलं असेल ना की तुमची बहीण आणि आई का नाही येत तिथे. तुम्ही पण शाणा असाल ना तर तिथून कल्टी मारा लवकरात लवकर. नॉट अ सेफ प्लेस ॲट ऑल. बापरे, आणि ही टॉम बरी आहे ना, म्हणजे खरंच बाबा ही पिसाटलेली बाई आहे जी दिसेल कोण आलं की त्यांच्या गळ्यातच पडते. आणि काय तुम्ही का तिकडं लांब, तुम्ही पण या. मी काय म्हणजे 2 काय मी 4 बायकांबरोबर, म्हणजे मी प्यार बाटती हूँ मैं अपना एकदम. मी सगळ्यांना मी एकदम जितना ज्यादा उतना अच्छा. आणि कशी नाट लावते ना, एकदम बेकार बाई. म्हणते कशी त्या बहिणी किती चांगल्या आहेत ना, व्यवस्थित अशा, किती छान राहतात अशा व्यवस्थित सुटसुटीत आहे. ही काय दिल बनवत होती आतमध्ये, दिल बनवते म्हणे बाबूसाठी. आणि कॅलेस्ट्रॉल, अरे कॅलेस्ट्रॉल नसतं ते कोलेस्ट्रॉल असतं.
काय म्हणजे खरंच मी म्हणाले ना, हिचं काहीतरी झालं आहे आणि काहीतरी विचित्रच बडबडत असते. काय हिची भाषा झाली आहे. हो खाजरुडीची आई बघा, हवी आहे की नाही, कारण हिला खपवायचीच होती म्हणून ह्याच्याबरोबर. आणि जास्तच काहीतरी आजकाल मी बोलले ना, हिला तर आजकाल देवाचं जरा जास्तच झालं आहे की हिला आता असं वाटायला लागलं की आता काहीतरी चमत्कारच आपल्याला हलवून देऊ शकतो पाळणा. म्हणून मग लगेच असं काही देवाचं वगैरे काही आणलं तर हां ही लगेच खाईल, खाजरुडी लगेच खाईल, खाजरुडी असं करेल, खाजरुडी तसं करेल. मग स्वामी काय, सद्गुरू काय, गणपती बाप्पा काय, महालक्ष्मी काय, सगळीकडे सगळं सगळं ट्राय करून झालं आहे. पण कधी कधी काय असतं ना, चमत्कार तर असतोच, पण चमत्कारासोबतच आपल्याला मनुष्यबळ पण लागतं. म्हणजे स्वतःला पण एफर्ट घ्यावे लागतात आणि स्वतः जेव्हा आपण एफर्ट घेतो ना, तर त्या जोडीला आपल्याला देव मदत करतो. नुसतंच असं परमेश्वरावर सोडून चालत नाही ग झमरे. आणि त्या भाव्याच्या आजीला कोकम सरबत प्यावंसं वाटत होतं, तर ती हा दाखवत होता सबस्क्रायबरांना कॅमेरामध्ये. म्हणजे मुद्दाम हा अशा गोष्टी करतो की जे नाही पॉसिबल आहे त्यांना विचारतो, त्यांना म्हणतो की तुम्हाला पण पाहिजे असेल तर या इथे घ्या हे ग्लास. अरे जे तिथे आहेत त्यांना दे. हां तिच्यासाठी एक ग्लास एक्स्ट्रा बनवलं असतं, तिला सांगितलं असतं तुम्ही पण प्या, तर काय एवढं तुझं गेलं असतं. नुसता दिखावा, नुसता हा ह्याची आई आणि याची बायको तिघांनी पण नुसता उच्छाद मांडला आहे अक्षरशः. चला मंडळी, याच नोटवर मी इथेच पॉडकास्ट थांबवते. आपलं शेवट एक नेहमीप्रमाणे जसं मी सांगितलं आहे तसं उखाण्याबरोबर. तर आजचा उखाणा घेतला आहे गप्पा टप्पा चॅनलवाल्या दादांनी. तर अर्ज किया है, इर्शाद इर्शाद. साखरेचे पोते सुईने उसवले, साखरेचे पोते सुईने उसवले, झमुरीला झमुऱ्याने वेगिनबाई बनून फसवले. वा 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 वा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.